हाय नमस्कार सगळ्यांना। तर बघा आता वाजले दुपारचे 4 आणि मम्मीने बघा उन्हात आणायच्या इकडं मिरच्या घेतल्यात भाजायला। बघा भाजून पण काढल्या, शेवटचा गाणं राहिला आहे ना। तर बघा इकडं हळकुंड हिन सगळं तिकडं मसाला वगैरे सगळं घेतलंय। आणि गेल्या वेळेस काय झालं माहिती का, ठसका लागला। गेल्या वेळेस ना मम्मीने इतकं तेल घातलेलं का नाही मिरचीला, त्या ज्यांच्याकडे मिरची दळायला म्हणजे नाही का मसाला करायला टाकलेला त्या म्हणल्या की तुम्ही अजून मिरची आणा आणि भाजून द्या, म्हणजे त्यात मिक्स करायला। तर लय म्हणजे इतक्या तेला जणू काही किती ग मम्मी, एका गाण्याला 2-2 पळ्या तेल टाकलेलं आहे ना। एका गाण्याला 2-2 पळ्या तेल होत मसाला भाजला जणू काही तेलातच तळलेल्या। पण आता बघितलं तेलकट दिसतंय ना, पूर्ण मिरच्यांना ना एकच पळी तेल वापरलंय मी। उगं नॉर्मली एवढं टाकलेलं ते आता तेलात तळायला आता ही तळावं लागतं तेलात, पण धन आणि खोबरं नॉर्मल तेल टाकून घ्यायचं। कारण आहे ना ही मिरची ना नंतर अशी बारीक होत नाही वाटते। ते तुटते का बघ बरं, तुटते की काय। मी झोपलेली बघा, कारण ना रात्री मी पण जागलेली बघा पप्पा मम्मीनं बरं। इकडं समोरचा जे कांदा आहे का नाही त्याला पाणी देत होतो। रात्रीच्या 10 वाजता लाईट आलती, तर 10 ते 12 वाजेपर्यंत ना भिजवलं बघा ही घरापासलं पूर्ण रान। आणि मम्मी पप्पा जागी होते त्यामुळे मी पण जागी होती। मग आता झोपलेलं बघा 12 वाजता आणि 3 वाजता उठते। तर पप्पा अजून झोपल्यातच मम्मीने मागाशी एक व्हिडिओ घेतला, तर त्याच्या आवाजाने मी उठली आणि नंतर काय ह्याच्या ठसक्याने झोपच लागली नाही, मग उठलीच बघा। तर इकडलं समोरचं बघा सगळं भिजवलंय। इकडं लसूण आहे, पण इकडं कांदा आहे आणि खालचं जी गहू आहे का नाही ती पार आता गोल्डन झालाय म्हणजे नाही का, काढायला आलाय, तर पूर्ण पकलेला आहे। तर आता त्याला एवढ्या 4-8 दिवसात म्हणजे नाही का काढून घ्यायचं आहे। आणि त्याच्या खालचं जी आहे ना ते अजून एवढा काही भरलेला नाही, म्हणजे नाही का हिरवाच आहे ते अजून। तर इकडं ना मम्मीने सकाळ सकाळ ना इकडं असं हे घातलंय बघा। आता होळी आली ना जवळ, तर गौऱ्या थापल्या तर मम्मीने इथं अशा बघा होळीला लागते, तर त्यामुळे मम्मीने गौऱ्या थापल्या। तर आपल्यात काही गाई वगैरे काय नाही, तर शेजारच्यातनं शेण आणलेलं आणि तिकडं थापलं। तर पप्पा अजून झोपलेत बघा, कारण पप्पांनी पूर्ण दारे दिली ना आणि बहुतेक 1 वाजेपर्यंत पाणी चालू होतं। मी 12 वाजता झोपली आणि ही 1 वाजता झोपलेली वाटतं। तर आता मम्मीने भाजते ती, बघू ठसका तर लय उठलंय। मला एकदा किचन मध्ये गेलं का नाही अशा शिकायला चालू होत ना, थांबतच नाहीत लवकर। मला काय ॲलर्जी झाली काय मध्ये, किचन मध्ये गेलं की शिकावर शिका चालूच होतं। तर इकडं झोपलेत पप्पा आणि इकडं गुलगुला बघ कसं झोपले। गोल्या उठा, काय म्हणला मला नाही कळलं, कसं झोपलंय बघा निवांत। इकडं झोपलेत पप्पा आणि मी पण झोपलेली, मी उठली। तर लग्नाची डेट तुम्हाला तर माहितीच असेल, मामाने व्हिडिओ सांगितली बघा। तर काय ह्या पण व्हिडिओ तुम्हाला सांगते। तर लग्नाची डेट आहे 14 मे 2025। तर 4 तारखेला त्यांचा बड्डे असतं आणि 14 तारखेला आमच्या लग्नाचं ॲनिव्हर्सरी असणार। तर चला हेच सांगावं म्हणलं, मग मी मिरच्या भाजती आणि मरणाचा ठसका यायला लागलाय। तर आता पत्रिके वगैरे छापायची चालू आहे आणि बस्ता वगैरे पण बांधायचा आहे। तर मम्मी म्हणत होती की फुरसुंगी म्हणून तुमच्या कमेंट आले, तर फुरसुंगीला चांगले कपडे वगैरे असते, तर चाललंय तीच नियोजन फुरसुंगी किंवा खडकी। आणि मामींचा बी फोन आला होता बारामतीवरनं, म्हणजे मामी पूजा मामीच्या शेजारी आमच्या एक ही येतं, कोण ग मम्मा पाहुणेच ना, कोण आहेत पण त्या पाहुणेच नाही तर खोकला हा नुसकीच नाते। तर त्यांनी पण सांगितलेलं की संसाराचं म्हणजे नाही का भांडी कुंडी केलं, तर बघू म्हणलं बारामतीला गेल्यावर। कारण आता होळी परत धुलीवंदन ही ती आले आणि ही पण भिजवायचं होतं। तर आता सगळं भिजवणं फिनिश झालंय, कारण तिकडला गहू पण वाळलेला आहे, इकडला कांदा पण आता काढायला येईन आणि खालचा गव्हाचं काय माहिती।
आणि त्याच्या खाली डायरेक्टच हरभरा आहे बघा, ती पण आता खायला आलाय. आणि त्या दिवशी ना आम्ही काल आणि परवा ना आम्ही इकडं शेजाऱ्यांच्यात ना भाजी खुडायला गेलतो, कारण आपल्या हरभऱ्याला ना भाजीच आली नव्हती. म्हणजे भाजी आली ती पण डायरेक्ट घाट आलं. आम्ही ना डायरेक्ट घाट आलेलं बघायला गेलतो, पाणी दिलं आणि डायरेक्ट हरभरा आल्याच गेलतो खाली. तर ही बघा भाजी आणली, कशी भाजी वाळू घातली बघा मम्मीने. इकडं पुदिना ही मस्तपैकी सगळं भिजवलंय. तर चाफ्याचं झाड आहे ही, त्याच्यावर घातली. आणि इकडं मोहरीचं झाड आहे बघा. ही अगोदर नव्हतं माहिती हिरवं होतं तेव्हा कसंच आहे, पण आता तिला मोहरी आली त्यामुळं कळलं की मोहरीच आहे. आणि इकडे एकच ही उगून आले बघा, काय म्हणतात ह्याला गवार, सॉरी आठवत नव्हतं. गवारीच्या शेंगा आहेत होती. आणि इकडं मिरचीला तर काय झालंय काय माहिती, मम्मीने डायरेक्ट गट्टच लावलं होतं, त्यामुळे काय नीट आलं नाही तर. आणि इकडं बघा बाजरी कशी आली, 3च मोड आले. तर ही बघा बाजरी भरायला लागली आहेत. बाजरी भरली पण इकडं पण आहे बघा. नाही ह्याला नाही, ह्याचं खाल्लं वाटतं चिमण्यांनी. कसलं भारी हिरवं. तर असा कांदा आहे बघा. आणि आंब्याला पण मोहरले आलाय, जे पूर्ण भरलेलं आहे. रात्री आम्ही इथं बसलेलो, ह्याला पाणी चालू होतं तेव्हा. इकडं आंबा आहे आणि इथल्या आंब्याला ना मोहर आलाय बघा. हे बघा किती छोटंसं आंबा आहे, तर वरतच ह्याला मोहर आलाय. ह्याला औषध काहीच नव्हतं मारलं. असं आंबे आलेत बघा. आणि त्याला पण चांगल्या कैऱ्या आल्यात आता, ती पण दाखवते तुम्हाला. इकडं सगळं वल्ल आहे. हे बघा कांदा मोठं आल्यात. हे बघा कैऱ्या, अशा कैऱ्या आल्यात. आणि पलीकडल्याला पण आंब्याला आले असते ना, पलीकडे काही मी गेलीच नाही, कारण तिकडलं जास्त आंबट आहे बघा, त्यामुळे तिकडे काही लक्ष देत नाही. ही गोड आंबा आहे त्यामुळं. हे बघा कसं काय आलं तर. आणि काय पिकल्यात बघा, हो का खाली पडल्या. तर हे बघा. तर चला आता जाते घरी. आणि आता आम्हाला जायचे बघा गावात, ती मसाला करायला. मिरच्या मम्मीने भाजलेल्या 10-15 दिवस झालं आणून ठेवलेलं, पण काही केलंच नाही मम्मीने. तर आता जायचं आहे गावात पप्पा उठल्यावर, मग मसाला करून आणायचा आहे. आता मी जाते घरी. काटा टोचला. ही नारळाची झाडं, इकडे नारळ आले. तर हे बघा आम्ही राहण्यात असून मला तर माहिती नाही कशाला काय आले. आता उगवते व्हिडिओच्या नादाने आली मी इकडं, तर मी इकडे येत नाही अजिबात. घरात शेजारी पण आता शिक मला माहिती झाली की नारळ पण आले, तर आंब्याला आंबा पण आलं. तर चला आता जाते मी मम्मीकडं. थोडं राहिले. काय ती हरभरा काय नाही त्याला, मला ते हरभरा दिसलं की हरभरा जा बाहेर खोबरं ही हळकुंड भाजी खोबरं बाई. आणि ह्याच्या आधी तर मम्मीने चुलीवरच भाजलेलं बघा मिरच्या. तर चला व्हिडिओ करते इथंच एंड. बाय.